महाराष्ट्रात सीसीआयकडून कापूस खरेदीचं प्रमाण कमी होत असल्याचं चित्र आहे। चालू हंगामामध्ये राज्यात केवळ 5 लाख गाठी कापसाची खरेदी झाली आहे, तर महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणातून तिप्पटीनं जवळपास 20 लाख गाठी कापसाची खरेदी झाली। त्यामुळे महाराष्ट्रातील कापूस खरेदीकडे सीसीआयचं दुर्लक्ष होत आहे का असा सवाल आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार दानवेजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये। महाराष्ट्रात सीसीआय कडून कापूस खरेदीचं प्रमाण कमी होत आहे असं चित्र आहे। हे सत्य आहे, खरं आहे। सीसीआयची पाहिजे तेवढं खरेदी केंद्र या महाराष्ट्रात नाहीये। खरं तर खुल्या बाजारात व्यापारी अतिशय पाडून भाव घेत आहेत, अतिशय म्हणजे कमी भाव देत आहेत आणि त्याच्यामुळे सीसीआयचे खरेदी मी म्हणणार नाही खूप चांगले भाव आहे, परंतु खुल्या बाजारापेक्षा थोडंसं बरं भाव मिळतो। परंतु पाहिजे तेवढे खरेदी केंद्र सुरू नाही, पाहिजे तेवढा उत्साह सीसीआयचा नाही आणि म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याचे चित्र निर्माण झाले आणि असे चिन्ह निर्माण झालेले आहे। आणि याला पूर्णपणे सीसीआयचा दुर्लक्षपणा, केंद्र सरकारचा दुर्लक्षपणा, राज्य सरकारचा दुर्लक्षपणा कारणीभूत। राज्य सरकारने जर सीसीआयला सांगितलं तर ते जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरू करू शकतात, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलं पाहिजे, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये। आज या संदर्भातला मुद्दा तुम्ही सभागृहात उपस्थित करणार का? शेतकऱ्यांचे मुद्दे तर रोज घेऊ आपण, सीसीआयचा हा मुद्दा निश्चित मी आज सभागृहात घेईल। अगदी धन्यवाद दानवेजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।